नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत. फायनान्सर साक्षीच्या घरी आल्यामुळं साक्षीच्या ज्या वस्तू उचलून नेल्या जात आहेत, त्याचबरोबर तिथे चैतन्य आहे आणि चैतन्याला समजतं की फायनान्सरकडून साक्षीकडे किती कर्ज आहे आणि त्याचबरोबर वात्सल आश्रमाबाबत ही भयानक गोष्टीचा खुलासा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सायली नकळतपणे कशी बोलून जाते की कशामुळं ती अर्जुनच्या सगळ्या गोष्टी ओळखत आहे. आणि इकडे प्रियाची मात्र वाटच लागलेली आहे. एकतर रविराजने प्रियाचं सँडीसोबत लग्न लावण्याचा विचार केलेला आहे आणि सँडी जो आहे तो प्रियाला कसा उल्लू बनवत आहे, प्रिया त्याच्याकडून रविराजसोबत बोलण्याची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करून घेते, अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अर्जुनने खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे की प्रियाला नक्की कसं अडकवायचं, प्रियाकडून सत्य वधवून घेण्यासाठी काय करायचं. त्याचवेळी प्रिया सँडीला भेटायला आलेली आहे. ती सँडीला सांगत आहे की तुला माझ्या बाबांना भेटायला यायचं आहे, चल आपण त्याची रंगीत तालीम करून घेऊया की तुला काय काय प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याची तू काय काय उत्तरं द्यायची आहेत. मग प्रिया त्याला प्रश्न विचारते, तुला माहिती आहे का माझी मुलगी नक्की, माझ्या मुलीची आणि तुझी भेट कुठे झाली. तर सँडी म्हणतो, मला मुलगी आहे का. प्रिया म्हणते, मूर्ख, माझे बाबा तुला प्रश्न विचारणार आहेत. तेव्हा सँडी सांगतो की कॉलेजच्या कॅफेमध्ये आम्ही तिथे बसलो होतो, मग तन्वी तिथं आली. तर प्रिया म्हणते, नाही, जेवढं विचारले तेवढंच उत्तर द्यायचं, जास्त बोलायचं नाही, जास्त बोलला तर अडकशील. त्यानंतर पुढचा प्रश्न, माझी मुलगी आत्ता कोणता कोर्स करते. त्यावर सँडी उत्तर देतो, कुकिंगचा. प्रिया म्हणते, तुला माझ्या तोंडाकडे बघून वाटतं का रे मी कुकिंगचा कोर्स वगैरे काय करत असेल, नाही तुला कळतं आहे का. तेव्हा तो म्हणतो की मग कोणता करते. प्रिया सांगते, फॅशन डिझायनिंगचा. ती त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेत असते. इकडे अर्जुन आणि सायलीने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो की तन्वीला कॉल करायचा आणि तन्वीशी बोलायचं आणि त्याचबरोबर मग अर्जुन त्याच्या पद्धतीने सायलीला ते बोलून दाखवत असतो की फोनवरती तो काय बोलणार आहे. मग अर्जुन सुरू करतो की मिस तन्वी किल्लेदार, तुम्ही ज्या दिवशी वात्सल्याश्रम मर्डर केसच्या संदर्भात तुम्ही कोर्टात जे काही दिलेले आहे जबानी, त्याबद्दल मला सगळं माहिती आहे, कारण मी तिथे त्यावेळी वात्सल्याश्रमात हजर होतो. तेव्हा सायली म्हणते, हे जे तुमचे इंग्लिश शब्द आहेत ना आणि तुम्ही जे मर्डर वगैरे ह्या शब्दांवर जोर देता ना, त्यामुळे लगेच कळून जाईल आणि त्यात ती प्रिया लगेच ओळखेल तुम्हाला. त्यावरती अर्जुन म्हणतो, बरं मी अजून एकदा. मग अर्जुन पुन्हा बोलायला सुरुवात करतो. पुन्हा अर्जुनकडून त्यात चुका होतात आणि मग सायली म्हणते की तुम्ही जे बोलताय ना आत्ता, तर जे त्यानंतर जो पॉज घेता ना, त्याच्यावरनं तुमचा म्हणजे तुम्हीच बोलताय हे कळतं, कोणीही तुम्हाला ओळखू शकेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय हे, तुम्ही मला जास्तच ओळखायला लागलाय. सायली म्हणते, म्हणूनच तर मी, आणि ती शांत होते. अर्जुन म्हणतो, काय बोललात. सायली म्हणते, नाही हो, तुमची बोलण्यातली लकब कळते मला आता. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, हो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं प्रिया इकडे सँडीला बोलत असते. सँडी म्हणत असतो, हे जे रंगीत तालीम वगैरे ना त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पडतील. इकडे अर्जुन पुन्हा बोलायला सुरुवात करतो पण त्याला काही जमत नाही. तेव्हा सायली म्हणते की तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जे हे इंग्लिश शब्द जास्त वापरता आणि त्यात तुम्ही अमेरिकेत राहिला आहे, त्यामुळं तुमचा जो टोन आहे ना तो तसाच येतो. आपण थांबा, काहीतरी वेगळं करूया. मग सायली एका पेपरवरती लिहिते, अगदी शुद्ध मराठीमध्ये ती लिहिते आणि अर्जुनला देते. अर्जुन म्हणतो, ह्या जर पद्धतीने मी बोलायचं ठरवलं तर मला नाही वाटत की माझं बोलणं होईल. तेव्हा सायली म्हणते, अहो जमेल तुम्हाला. मग अर्जुन वाचू लागतो. त्याला काही काही शब्द वाचता येत नसतात. पहिला शब्द असतो तो शुभचिंतक. हॅलो, मी तुमचा शुभचिंतक बोलतो आहे. वात्सल्य आश्रममध्ये जे काही तुम्ही त्या संदर्भात कोर्टामध्ये तुम्ही जी साक्ष दिलेली आहे त्या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. त्याचबरोबर अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि अर्जुनकडून सायली त्या गोष्टींची प्रॅक्टिस करून घेत असते. अर्जुन तिला बोलून दाखवत असतो तसदी, त्याचबरोबर पुरावे, हस्तगत असे शब्द अर्जुनला माहीत नसतात. सायली त्याच्याकडून ते बोलून घेत असते आणि त्याची प्रॅक्टिस करून घेत असते. आणि एकदा का अर्जुनला छान जमलं की सायली म्हणते, आता मस्त आलं आहे, आता वाटतंय की दुसरं कोणीतरी बोलतं आहे. मग आता अर्जुनच्या हातात तो पेपर असतो. सायली शेजारी असते. अर्जुन लगेच उठतो, नवीन सिम कार्ड आणलेलं असतं ते घेतो
आणि फोन लावतो. इकडे प्रियाने सँडीला सांगितलेलं असतं आणि सँडी तिथून निघून गेलेला असतो. सँडीनं सांगितलेलं असतं की जे काही चार्जेस आहेत ते वेगळे द्यावे लागतील आणि तो निघून जातो. आता इकडे अर्जुनने फोन लावलेला आहे. हॅलो, मी तुमचा शुभचिंतक बोलतो आहे. वात्सल्य आश्रमात जो खून झालेला होता, खुनाचा खटला दाखल झालेला आहे, त्या संदर्भात तुम्ही कोर्टात जे काही सांगितलेलं आहे ते मला माहिती आहे. पण प्रत्यक्षदर्शी मी त्या दिवशी तिथे आश्रमात होतो आणि त्या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आहेत. जर ते तुम्हाला पुरावे हस्तगत करायचे असतील तर तुम्ही मी सांगितलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला भेटावं लागेल. अशा पद्धतीने अर्जुन बोलत असतो. आवाज बदलून तो बोलत असतो आणि त्याचबरोबर अगदी शुद्ध मराठीत बोलत असल्यामुळं लक्षात येत नाही की ही कोण बोलत आहे. प्रियाची इकडं घाबरगुंडी उडालेली असते, कारण वात्सल्य आश्रम मर्डर केसच्या संदर्भात पुरावे एखाद्या व्यक्तीकडे आहे. त्या दिवशी तिथं काय घडलं होतं हे त्या व्यक्तीला कळलंय, म्हणजे आपण पुरते अडकणार आहोत असं प्रियाला वाटत असतं. त्यामुळं तिला आता विचार करायलाच वेळ नसतो. तिची घाबरगुंडी उडालेली असते. इकडे साक्षीकडे इन्व्हेस्टर म्हणजे फायनान्सर जे आहेत ते आलेले असतात आणि ते बोलत असतात की कसा विश्वास ठेवायचा, तुझा बाप असे इल्लीगल धंदे करेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. तेव्हा साक्षी म्हणते, अहो तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा ते फायनान्सर म्हणत असतात की कसा विश्वास ठेवायचा आणि तू कशा पद्धतीने माझं कर्ज फेडणार आहे, तुला माहिती आहे ना किती आहे ते. आत्ता तुझे 4 साईड बंद पाडलेले आहेत आणि आता तुझ्या घरातलं जे जारे जे किमती सामान आहे तेवढं सगळं घेऊन या. चैतन्य म्हणत असतो तुम्ही असं इल्लीगल करू शकत नाही. तेव्हा ते इन्व्हेस्टर म्हणतात की मला सांगा या घरात लिगल काय चालतंय म्हणून. चैतन्य मात्र त्याच्या कायद्याच्या भाषेत बोलत असतो, पण त्याला माहिती नसतं की तो ज्या साक्षी आणि महिपतला साथ देतोय ते किती इल्लीगल आहेत ते. इकडे प्रिया मात्र साक्षीला कंटिन्यू कॉल करत असते आणि साक्षी म्हणत असते की प्लीज असं नका करू. चैतन्य पण म्हणत असतो की तुम्ही घरातलं सामान नेऊ शकत नाही. तेव्हा साक्षी म्हणते की मला 3-4 महिन्यांची मुदत द्या, मी सगळं व्यवस्थित करेल. पण ते फायनान्सर जे आहेत ते ऐकायला तयार नसतात. एकतर येताना त्यांनी 2 गुंडही सोबत आणलेले असतात. अक्षरशः साक्षी हातापाया पडते, म्हणते की मी करेल, मी ॲडजस्ट करेल, मी तुम्हाला देईल तुमचे पैसे. तेव्हा ते हिशोब आणलेला असतो, जो कागद असतो तो देतं आणि म्हणतो हे सगळं ठीक आहे, ही तुझी जी गाडी आहे ती मी घेऊन जात आहे, तुझ्या घरातल्या कोणत्याही वस्तू मी नेलेल्या नाहीत, पण हा हिशोब आहे, 1 महिन्याच्या आत मला माझी रक्कम परत पाहिजे, तीही व्याजासहित. जर ती मिळाली नाही तर मी महिन्यात येणार आहे आणि या घरातली प्रत्येक वस्तू घेऊन जाणार आहे आणि माझा हिशोब पूर्ण करणार आहे. मग चैतन्य आता तो कागद उचलतो आणि पाहतो तर 20 कोटी रुपयांचं कर्ज असतं आणि त्याचबरोबर वात्सल्य आश्रमाच्या बाबतीतही त्याच्यात लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकल्यानंतर इथे चैतन्याला धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, काय आहे साक्षी, तू तर मला बोलली होती ना वात्सल्य आश्रम तुम्ही तिथं काहीच करणार नाही. तेव्हा पुन्हा साक्षी सांगते की आम्ही ती प्रॉपर्टी ऑप्शनमध्ये विकत घेतली होती आणि ऑप्शनमध्ये विकत घेतल्यानंतर यांनी आम्हाला त्यासाठी फायनान्स केलेलं होतं. आता मग ते पैसे द्यायलाच तर लागणार आहेत. हे ऐकल्यानंतर साक्षीची खरं तर वाट लागलेली असते. इकडे प्रिया खूप रडकुंडीला आलेली असते. काही झालं तरी तिला कळत नसतं ही साक्षी काही फोन उचलत नाही आहे, मी पण पूर्णपणे अडकणार आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि इकडे आता चैतन्याला कळलेलं असतं की वात्सल्य आश्रमाच्या बाबतीत साक्षी आणि महिपतने काय केलेलं आहे. म्हणजे इतक्या दिवस साक्षीने जे लपवून ठेवलं होतं ते आता चैतन्यासमोर आलेलं असतं. सायली आणि अर्जुन निघालेले असतात. सायली म्हणते की आपण जर डायरेक्टली तिच्यासमोर गेलो तर ती आपल्याला काही सांगणारच नाही ना प्रिया. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, मी त्याची तयारी केली. मी एका अननोन व्यक्तीला तिच्याकडे पाठवायचं ठरवलं आहे, जे थोडीशी शिक्षा भोगून आलेले असतात ना जेलमधून, त्यातलं एक व्यक्ती माझ्या ओळखीत आहे. तेव्हा सायली म्हणते अहो तसं कशाला, एखादी गरजू व्यक्ती बघूया. अर्जुन म्हणतो बरं आहे तुमचं. आणि मग ते जात असताना एक व्यक्ती गाडीच्या समोर येते आणि म्हणते प्लीज काहीतरी खायला द्या, 2 दिवस झालं उपाशी आहे. तेव्हा सायली अर्जुनला खुणवून म्हणते बघितलं का, मिळाली ना गरजू व्यक्ती. त्यावेळेस अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग सायली आणि अर्जुनला आता ती व्यक्ती भेटलेली आहे. अर्जुन त्या व्यक्तीला सांगते की चांगले पैसेही दिले जाईल, खायलाही दिलं जाईल, पण एक काम करावं लागेल. तो म्हणतो कोणतंही काम सांगा, करायला तयार आहे. मग अर्जुन त्या व्यक्तीला गाडीत बसायला सांगतो. आता अर्जुन आणि सायली निघालेले आहेत. इकडे प्रियाला लोकेशनचा मेसेज येतो की अशा त्या बागेत भेटायचं आहे. प्रिया त्या बागेत जाण्यासाठी तयार होते. खरं तर प्रिया म्हणते की आता एकदा कॉल करून बघूया, म्हणून ती कॉल लावत असते, पण त्या व्यक्तीने स्विच ऑफ केलेलं असतं. प्रिया म्हणते काय आहे, आत्ता मेसेज आला आणि तोपर्यंत फोन स्विच ऑफ आहे, मला कळतच नाही आहे नक्की काय येते. प्रिया विचार करू लागते. ती म्हणते आता मला जावंच लागेल, ते पुरावे तर घ्यावेच लागणार आहेत ताब्यात. ती साक्षीला कॉल करते, पण साक्षी काही कॉल उचलत नाही, कारण साक्षी ऑलरेडी तिच्याच एका मोठ्या केसमध्ये अडकलेली आहे.
आता पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. थँक्यू.